May I come in, sir? Yes, come in. Sir, प्रसाद. प्रसाद? कसला प्रसाद? सर आज ना मी गणपतीच्या देवळात गेले होते. अरे वा, कशाला? नेहाचा बाप्पांवर खूप विश्वास आहे ना सर. हा मग? तिच्या कामात पुन्हा काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून. आणि जर काय प्रॉब्लेम आला ना तर मी बाप्पाला एकदम धमकावलंच आहे सर की मी वर्षभर अजिबात मेकअप करणार नाही. म्हणजे आम्हाला शिक्षा? हा? नाही म्हणजे अहो असं गणपती बाप्पाला कुठे धमकी देतात का? आणि धमक्या देऊन जर कामं झाली तर मग लोक अभ्यास करणार नाहीत, काम करणार नाहीत, धमक्यात देतील. सर माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. माझ्या धमकीने ना बाप्पा नक्की ऐकणार. आणि जर काही नाही ऐकलं ना तर माझ्याजवळ एक 2-4 धमक्या अजून आहेत. नाही, तुमच्या ज्या धमक्या आहेत त्या तुमच्याकडे ठेवा, पण बहुतेक तुमच्याकडे रिसेंट अपडेट्स नाहीयेत. काय? असं आहे की नेहा कालपर्यंत कामाला यायला तयार नव्हती, जॉईन व्हायला तयार नव्हती, पण आता ती तयार झाली. म्हणजे यशनी सांगितल्यानंतर, आजोबांचा अनुभव ऐकल्यानंतर ती नाही म्हणेल असं वाटतं का तुम्हाला? रिझल्ट इज नेहा आता काम करायला तयार आहे, ती परत जॉईन होणार. काय? ओ माय गॉड सर, तुम्ही खरं सांगताय? थँक्यू. अरे शेफाली, शेफाली तुम्ही काय करताय? तुम्हाला कळतंय का यार? सर सॉरी सर, ते आनंदाच्या भरात ना एकदा. आनंदाच्या भरात काय जीव घ्याल का तुम्ही माझा? घेरी आली मला. तुम्ही असं परत आनंदाच्या भरात काही केलं ना तर माझाही गणपतीकडे जॅक आहे, मी सांगेन त्याला की हिचं काही ऐकत जाऊ नको म्हणून. सर बरं ठीक आहे, सॉरी. तुम्ही प्रसाद खा, मी जाते. प्रसाद खायलाच लागेल मला, नाही तर माझा तीर्थरूप प्रसाद व्हायचा. नेहा आता ऑफिसला येईल का? मला तर वाटतं नक्की येईल ती. ती आल्यावर तिला काय बोलायचं, नेहा की मॅडम? आपल्यासाठी ती नेहाच असणार आहे ना. अरे एवढी कसली चर्चा करताय? मी तुम्हाला सांगतो ना, नेहा मॅडम का ऑफिसला यायच्या नाही. का रे, तुला कोणी बोललं का तसं? अरे बोलायला कशाला पाहिजे, आपण एकदम खास माणूस आहे, आपल्याला सगळं माहिती असतं. मी पहिलं लावून सांगतो, नेहा मॅडमला काही जमणार नाही. का नाही जमणार? का म्हणजे काय खायचं काम आहे का? नेहाच कामावर येणार आहे, तेही बॉस म्हणून. समीर सरांनी मला सांगितलं, पण या कोणालाच काही माहिती नाहीये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅम. अरे मी कालच म्हणाले ना, मला प्लीज मॅडम नका म्हणू, मला नेहा म्हणा. ओके. मला ती अकाउंट्सची फाईल हवी, तू प्लीज ती आणशील. ओके. मला सगळ्या चेक करायच्या. आणि तू सगळ्या HRच्या फाईल्स. येस. आणि ऐक ना खुशी, न्यू प्रोजेक्टची जी फाईल आहे ना ती पण घेऊन येशील. पैजेवर सांगतो हो ना? मग पैजेचे पैसे ऑनलाईन ट्रान्सफर करणार आहात की मग कॅश देणार आहात? आपण सुरेश, तुम्हाला टेंडर्सच्या फाईल घेऊन आत बोलवलंय. आलो. बसा बस. तर द्या ना बॅग अँड बॉटल. इट्स ओके, आय विल मॅनेज. जातो. हा नाही बोल. यश ऐक ना, आपला तो ऍप आहे ना, लर्न वन लर्न ऑल, त्याच्यासाठी ऍक्च्युली इन्व्हेस्टर्स आलेत. म्हणजे त्यांनी मला मेलवर सगळे डिटेल्स पाठवलेत, मी चेक केले, पण मला असं वाटतं तू पण एकदा करून घे ना चेक. मी तुला मेल पाठवते. नेहा, तुला ते ओके वाटतंय ना? ऍज इट इज ही इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. तुला जर का बरोबर वाटतंय तर गो अहेड. गो अहेड कसं? मला सगळं ठीक वाटतंय, पण मला असं वाटतं तू पण एकदा चेक करून घे. नेहा, ती कंपनी पैसे इन्व्हेस्ट करणार आहे. यू जस्ट हॅव टू एक्झिक्यूट द प्लॅन. त्यांनी सगळं चेक केलंच आहे, काय प्रोडक्ट आहे, त्याची स्केलेबिलिटी काय, त्यांना सगळं माहिती आहे. जस्ट फॉलो युअर हार्ट, सिम्पल. तसं नाही रे यश, मला जरी सगळं ठीक वाटत असेल तरी खूप पैसे इन्व्हॉल्व्ड आहेत, त्यामुळे मला असं वाटतं तू पण एकदा चेक केलेलं बरं. आजवर 10-15 हजाराहून जास्त मोठी रक्कम हँडल नाही केली. एवढी मोठी डील म्हणजे काय चुकू शकतं मला कळत नाहीये. तू जर सोबत असलास ना तर बरं होईल यश. हे बघ नेहा, मी सोबत असायला काय हरकत नाही, पण मी जर का सोबत असलो ना नेहा, तर तू नेहमी माझ्यावर डिपेंडेंट राहशील. या अशा सिच्युएशन्स मध्ये तू स्वतः डिसिजन्स कशी घेशील? नेहा बिझनेस सांभाळते तर करोडोंच्या गोष्टी करते. उद्या 100 कोटी 1000 कोटीचं डील असेल, उद्या एवढे पैसे तुला इन्व्हेस्ट करायचे असतील, तेव्हा तू काय करशील? नेहा, डील करणं लवकरात लवकर शिकून घे.
1 कोटी तर काहीच नाही. तुला नंतर फार मोठं डील करायचंय. हे बघ, जस्ट फॉलो युअर गट. या डील मध्ये जर का तुझा अंदाज करेक्ट ठरला तर तुला चांगला कॉन्फिडन्स मिळेल, आणि गॉड फॉरबिड जर का तुझा अंदाज चुकीचा ठरला तुला अनुभव मिळेल. हा? सर हा. घेऊ. राईट्स ओके अविनाश, आय मॅनेज. तुझा बाहेर जाऊन थांब. हॅलो यश, कोण होतं तिथे? नाही, कोण नाही. तुला कळतंय का मी काय बोलतोय ते नेहा? अच्छा, हां ठीक आहे. मी बघते, मी विचार करते थोडा आणि मग डिसिजन घेते. गुड, दॅट्स माय गर्ल. चल भेटू थोड्या वेळाने. बाय. गुड मॉर्निंग मॅडम. नेहा मॅम कुठे आहेत? त्या मॅडम कॅबिन मध्ये. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग मॅम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? नेहा बॉस झाली तुमची? हो मॅम. अर्थात ती परकी नाहीच आहे तुम्हाला. इतकी वर्ष ती तुमच्या बरोबरच त्या डेस्कवर क्लेरिकल जॉब करते, पण आता बॉस झाली. या कामाचा अनुभव नाहीये तिला, नौखी आहे. सो तिला सांभाळून घ्या. ओके मॅम. आणि काही इश्यूज असतील ना तर निसंकोचपणे बोला. अर्थात नेहाशी तुम्ही फ्रँकली बोलू शकता. शिवाय तुमचे यश सरही आहेत, पण मीही आहे. वी आर जस्ट लाईक अ फॅमिली. कसं आहे, इतकी वर्ष हे मुंबईचं ऑफिस मी सांभाळते ना, सो काळजी वाटते मला. छे मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. नेहा मॅडमवर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्या त्यांच्या कामात आधी चोख असायच्या, आताही असतील. तू मोरके आहेस का यांचा? नाही मॅडम, मी असंच बोललो. मग त्यांना बोलू देत ना. तू त्यांच्या वतीने का बोलतोयस? कामा नाहीये तुला? आउट. नेहाच्या बाबतीत काहीच इश्यू नाहीये मॅम. ती बॉस आहे असं वाटतच नाही. आधी तसं सांभाळून घ्यायची, आताही तसंच सांभाळते. आणि काही प्रॉब्लेम आलाच तर आम्ही आहोतच की मॅडम. आम्ही सांभाळून घेऊ. नेहा तर आपलीच आहे. म्हणजे ह्यांच्यापैकी एकालाही एकही तक्रार करायची नाही. ह्यांच्याशी बोलून काय फायदा आहे? उभे का? कमॉन, कामाला लागा. गेट बॅक टू युअर वर्क. कमॉन. काकू काकू सिमी काकू. मॅम, मला ना एक प्रॉब्लेम वाटतोय. ओ, इज इट? अरे वा. नेहाला तिची जवळची मैत्रीणच तिचा घात करेल असं स्वप्नातही वाटलं नसेल. तुला बोलायचं ना माझ्याशी? तिकडे बसून बोलूया. ओके. मॅम, बोल, काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे? मॅम, नेहाचं ना एक चुकतंय. हो का? आत्ता मी बरोबर या नेहाला ऑफिसमधून आउट करेन. क्या बात आहे शेफाली. डोक्यावर पडलेली असलीस ना तरी माझ्यासाठी मात्र कामाची आहेस. मॅम, तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. नो वे, नो वे. काहीही गैरसमज होणार नाहीत. ओके, तू प्रॉब्लेम सांग, मी तो सॉल्व्ह करेन. इट्स माय वर्ड. नक्की? नक्की. शेफाली मॅडम, नेहा मॅडमने अकाउंटच्या फाईल मागितले. हां. बस. हां. ती महत्वाचं बोलते माझ्याशी. तुझं काम नंतर करणार आहे. जा. बोल शेफाली. मॅम, म्हणजे नेहाने ऑफिस तर जॉईन केलंय, पण 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 यश सर आणि नेहा अजून फिरायलाच नाही गेलेत. म्हणजे बघा ना, काम तर होतच राहील.
आधी फिरून यायचं असतं ना. हा प्रॉब्लेम आहे. हो मॅम, म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही सांगाल ना तर ते नक्की फिरायला जातील. एक मिनिट. हाऊ डेअर यू. माझा महत्वाचा वेळ तू असा वाया कसा घालवतेस? समजतेस काय तू स्वतःला? मी ना इथे ऑफिसचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आले. ओके, कोणाचे पर्सनल मॅटर्स नाहीत. आणि तुझे बॉस आहेत ना, तुझे यश सर, ते आणि त्यांची बायको कुठे फिरायला जातात कुठे जात नाहीत हा माझा प्रश्न नाहीये, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते सॉल्व्ह करतील. नेहाने फाईल्स आणायला सांगितल्यात ना, नेऊन दे तिला. सॉरी मॅम. युजलेस ऑफिस. या ऑफिस मधली सगळी माणसं ना युजलेस आहेत. युजलेस. नेहा, हॅलो नेहा. काकू तुम्ही इथे असे अचानक? नाही अगं, सहजच आले मी. म्हटलं तुला काही प्रॉब्लेम आहे का बघावं. कसं आहे, आधी हे ऑफिस मीच सांभाळत होते ना, त्यामुळे मला इथली प्रत्येक गोष्ट माहिती आहे. तर म्हटलं तुला काही प्रॉब्लेम असेल तर मी आहेच. नाही काकू, काही प्रॉब्लेम नाही. आयुष्य, चेहरा का असा दिसतोय का तुझा? नेहा, टेन्शन दिसतंय मला तुझ्या चेहऱ्यावर. काय झालंय? नाही तसं नाहीये काकू, म्हणजे थोडं टेन्शन आहे. ऍक्च्युली उद्या एक खूप मोठी डील आहे, 100 करोडची. वाव, दॅट्स ग्रेट. काय प्रोजेक्ट आहे ग? काकू आपलं ते ऍप आहे ना, लर्न वन लर्न ऑल. हा हा, त्या ऍपच्या संदर्भात 2 इन्व्हेस्टर्स आलेत. सो आता त्या इन्व्हेस्टर्सला एश्युरिटी मिळेल त्यासाठी असं छान प्रेझेंटेशन करायला हवं ना. सो त्याचीच तयारी करायची आणि त्याचं थोडं टेन्शन आलंय. ओह, एवढंच ना? ते काय तू सहजच करशील. हो काकू, पण ते परफेक्ट पण झालं पाहिजे ना. आय नो, मी समजू शकते. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेचं एवढं मोठं डील करतेस तू, त्याचं प्रेझेंटेशन करणार आहे. सो टेन्शन येणारच. पण एक सांगू, पप्पांचा तुझ्यावर विश्वास आहे तसा आमचा सगळ्यांचाही आहे. ओके, थँक्यू काकू. कसं आहे ना, ह्या एवढ्या मोठ्या डीलमध्ये जर काही कमी जास्त झालं ना तर आपल्या कंपनीला ना ती खूपच महागात पडेल. म्हणजे 100 कोटीची डील आहे ना, ती जर हातातून गेली तर कंपनीची नाचक्की होईल ना. ए बघ, तू काळजी करू नको, मी तुला घाबरवत नाहीये. ओके, मलाच थोडी काळजी वाटते तुझी. म्हणजे कसं आहे, हे प्रेझेंटेशन करताना जर तुझ्याकडून काही चूक झाली बोलण्यात किंवा ते प्रेझेंट करण्यामध्ये आणि कंपनीच्या हातून हे डील गेलं तर या सगळ्याचं खापर तुझ्यावर फुटेल का नेहा? हे प्रेझेंटेशन करताना जर तुझ्याकडून काही चूक झाली बोलण्यात किंवा ते प्रेझेंट करण्यामध्ये आणि कंपनीच्या हातून हे डील गेलं तर या सगळ्याचं खापर तुझ्यावर फुटेल का नेहा? नाही, डोंट वरी, मी तुला घाबरवत नाहीये. मला जरा काळजी वाटते. मी काय म्हणते, तुला जर टेन्शन आलं असेल ना आणि तुला हे जमत नाही असं वाटत असेल ना तर तू जरा पप्पांना जाऊन सांग. हा, त्यांना सांग की तुला हे जमणार नाही. हे बघ, हे प्रेझेंटेशन यश किंवा इतर दुसरं कोणीही देऊ शकेल आणि तसंही ऑफिस तू सांभाळतेच आहेस. सो आय एम व्हेरी शुअर पप्पा हे समजून घेतील. ओके काकू, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण काय ना, आजोबांनी माझ्यावर खूप विश्वास ठेवलाय आणि आता मला त्यांचा हा विश्वास मोडायचा नाहीये. मला माहिती आहे प्रेझेंटेशन हे बनवणं सगळं खूप अवघड आहे माझ्यासाठी आणि खूप मोठी जबाबदारी आहे ही. पण आजोबांचा विश्वास हे माझ्यावर दडपण नसून बळ आहे माझ्यासाठी.
आणि मी आता माघार घेणार नाही. इनफॅक्ट मी आणखीन दुप्पट मेहनत करेन. वाव, ऑफकोर्स ऑफकोर्स, तू हे करशीलच ग. ह्या कामाचा तुला अनुभवच नाही, तर म्हणून मी म्हणत होते की जर वाव, व्हॉट अ सरप्राईज. सिमी काकू इथे. मला वाटलं नेहाची एखादी मीटिंग वगैरे चालू असेल, पण तुम्हाला इथे पाहून मला आश्चर्य वाटलं. काय नेहाला मदत वगैरे करायला आलात का तुम्ही? या ऑफकोर्स. अरे तिचं महत्वाचं प्रेझेंटेशन आहे, म्हटलं माझी काही मदत लागली तर करावी. हा, नाही उद्याच्या प्रेझेंटेशनचं काम काय ती एकटी करून टाकेल, पण मला वाटतं तिला बाकीच्या कामात मदत लागेल कदाचित. ऑफकोर्स ऑफकोर्स, त्यासाठी मी आहेच. नेहा, तुला काय मदत हवी वाटेल ते सांग, मी आहे. ओके. किती छान. नेहा, सिमी काकूंना ती बिलिंगची फाईल देऊन टाका पटकन, म्हणजे त्या पटकन आपल्याला कम्प्लीट करून देतील. हो की नाही काकू? एक्झॅक्टली, मीही आहेच. पण आत्ता मला जरा निघायला हवंय, थोडं घाईत आहे मी. ते पिकुचूला शाळेतून आणायचंय मला, वेळ झाली. ओके. कम ऑन काकू, पिकुचू आता काही लहान राहिलाय का? मोठा झालाय तो आता. तो त्याचं मॅनेज करू शकतो. नेहा, बिलिंगची फाईल देणं पटकन, काकू कम्प्लीट करूनच जातील आज. नो 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 समीर, यू मस्ट अंडरस्टँड दिस. कसं आहे ना, मुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना शेवटी आई लागतेच. हो की नाही नेहा? राईट? नाही बरोबर आहे, पण बिलिंगची फाईल कम्प्लीट करायला किती वेळ लागतो? मला वाटतं फार फार तर 1 तासाभराचं काम आहे. नेहा, दे बरं पटकन. ओ नाही, अरे काय आहे, तासभर तर ना मला इथून तिथे पोहोचायला लागेल. हो की नाही नेहा? आणि मग पिकूची वाट बघेल माझी. आय मस्ट रश नाव. नाही पण काकू मला. समीर, ऐक ना, सिमी काकूंना जाऊ दे, आपण ही फाईल नंतर करू. एक्झॅक्टली. सी, किती समजूतदार आहे आपली नेहा. नेहा, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. ओके. काही मदत वगैरे करायची नव्हती, नुसता सगळा खोटेपणा आहे, देखावा. समीर, उगाच तुला असं वाटतं. अरे त्यांना खरंच पिकूची बरोबर टाइम स्पेंड करायचा असेल ना. झालं, तू आणि माझा मित्र ज्या दिवशी माझ्या नजरेत यांच्याकडे बघाल ना, तुम्हाला खूप काही सोपं होऊन जाईल. आहे कुठे तुझा मित्र? कोण माझा मित्र? हा, अच्छा, यश. नाही, आजकाल त्याला तुझा नवरा म्हणून ओळखायची मला जास्त सवय लागली आहे. साहेब घरी येत, परी बरोबर टाइम स्पेंड करतायत. डोक्यावर पडले ते सगळे चौधरी. तिची 100 रुपयाची लायकी नाहीये, ती 100 कोटीचं डील क्रॅक करणार. इन्व्हेस्टर्स पैसा लावणार आहेत आणि ही त्यावर माज करणार. ते काय नाही, त्या नेहाला वटणीवर आणलंच पाहिजे. हॅलो Mr. Shah, how are you, sir? I'm good, ma'am. How are you? I'm fine too. Yes. Sir, तुम्हाला आमच्या नवीन प्रोजेक्ट बद्दल तर कळलेलं आहेच. Yeah, I know. आणि ती न्यूज कळली असेल ना तुम्हाला? कोणती? नाही म्हणजे तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये इतकं इन्व्हेस्ट केलंय म्हटल्यानंतर तुम्हाला सगळंच माहिती असणार. सो आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. इनफॅक्ट इतकं सगळं माहिती असूनही तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट केली, एवढी मोठी रिस्क घेतली. आय रिअली अप्रिशिएट युअर करेज. रिस्क कसली? मिस्टर शहा, यशवर्धन चौधरी हा प्रोजेक्ट सांभाळला नाहीये, तर त्याची बायको नेहा यशवर्धन चौधरी हा प्रोजेक्ट सांभाळते. हा म्हणजे आमच्याच ऑफिसमध्ये होती ती क्लरिकल वर्कसाठी. तसा कामाचा फारसा अनुभव नाहीये तिला. आय मीन टॉप मॅनेजमेंटचा तर अजिबातच नाहीये. बट नाव शी इज द बॉस. पण यश या प्रोजेक्टमध्ये नसूनही तुम्ही या प्रोजेक्टला इतका सपोर्ट करताय, आमच्यावर जो विश्वास दाखवलायत ना तुम्ही, त्याबद्दल थँक्यू सो मच. इनफॅक्ट मिस्टर शहा, आपलं खूप लॉंग असोसिएशन आहे. वी आर जस्ट लाईक फॅमिली. सो जसा सपोर्ट तुम्ही यशवर्धनला केला, तसाच सपोर्ट तुम्ही नेहालाही कराल याची खात्री आहे मला. नेहा मॅडम हा प्रोजेक्ट पूर्ण बघणार आहेत हे आम्हाला माहितीच नव्हतं.
चला पण आता तर कळलंय आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही पूर्ण सपोर्ट द्यालच. सर, या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट अँड थँक्यू सो मच. या बाय. ग्रेट सिमी, तू तुझं काम केलंस. नेहा यशवर्धन चौधरी, ऑल द बेस्ट.